नमस्कार मैत्रिणींनो, आज मी मस्त अशी छान रेसिपी केलेली आहे. कारण माझ्या मुलांना मॅगी खायची होती, तर आईने येताना गावावरनं शेवाळ्या घेऊन आलते. तर शेवाळ्यापासून मस्त अशी मॅगी बनवली, म्हणजे शेवाळ्याचे उपमा म्हणा किंवा उपीट म्हणा. तर चला त्याची रेसिपी बघूयात. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर कमेंट करायचं विसरू नका. ही रेसिपी तुम्हाला आवडली न आवडली, खरंच तुम्हाला आवडली असेल तरी कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. तर चला, हे शेवाळ्या आहेत, लांब लांब शेवाळ्या. गावकडं कसं बनवलेलं असतात, लांब लांब असल्यामुळे ते तुकडा केलेला आहे आणि कढईत तेल टाकले. आता त्याला थोडंसं भाजून घेऊया, जेणेकरून आपली म्हणजेच गावठी मॅगी सुपर असं टेस्ट वाढेल. थोडंसं आधी कढईत तेल टाकलं आहे आणि हे शेवाळे टाकून मस्त अशी भाजून घ्यायची, लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची. जे मला आधी ओळखतात आधीपासनं, त्यांना माहीत नसेल आता, ही चॅनल माझी नवीन आहे. आधीची चॅनल माझं टर्मिनेट झालेलं आहे, तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. हे बघा, हे लालसर झालेले आहे थोडासा. आता ह्याला आपण एका प्लेटात साईडला काढून ठेवून घेऊयात. हे टेस्टी आणि हेल्दीसुद्धा आहे. मस्त अशी स्नॅक्स होईल. पोरं मॅगी मागितले की हे करून द्यायची. तर चला, कढई घेतलेली आहे आणि त्यात तुम्हाला हवी तेवढी तेल घेऊ शकता. मी जवळपास छोट्या चमच्याने 1.5 चमचे तेल घेतलेली आहे. जी पळी असते त्याच्याने 1.5 पळी घेतलेली आहे. तर ह्यात तेल गरम झाली आहे छान कडकडीत. तर ह्यात मी जिरा टाकली, मोहरी टाकते आहे. जर तुम्ही हिंग वापरत असाल तर हिंगसुद्धा टाकू शकता. हे बघा, हे ताजा कढीपत्ता आहे, जे आमच्या काकूच्या झाडाला लागला होता. कढीपत्ता उडतोय तेलात, जाम तेल कडक तापलेले, त्यामुळे थोडासा कॅमेरा हल्ला. बघा, छान सगळं मिक्स व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण कांदे बारीक चिरलेले, एक कांदा घेतलेला मोठा होता, त्याला कापून टाकलेला आहे. आता कांद्याला सुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त. खरंच तुम्हाला ही रेसिपी आवडली तर कमेंट करायला विसरू नका, जेणेकरून मला पण कळेल नेक्स्ट रेसिपी टाकायचं की नाही टाकायचं. तर आता ह्यात मिरची टाकूयात. आपली कांदा छान भाजलेली आहे. मिरची घेतलेली आहे, जवळपास 3-4 मिरची मी बारीक कापून घेतलेले. जर तुमच्या मुलांना शिमला मिरची किंवा फ्लावर आवडत असेल तर तेही टाकू शकता तुम्ही. जाम ठसका उठले. आता ही मिरचीसुद्धा भाजलेली आपण. आता त्यात फुटाणा डाळ असतो ना, ते टाकलेलं आहे, अर्धी वाटी. जास्त मसालादार छान दिसला ना, पोरं आवडीने खातात. काही मुलांना शेंगदाणे आवडतात, काही मुलांना फुटाणे आवडतात, त्यामुळे मी माझ्या मुलांना दोन्ही आवडते. शेंगदाणे पण टाकलेले, फुटाणा डाळसुद्धा टाकलेला आहे. शेंगदाणे भाजून घेऊन टाकायचे आहे. नंतरनं 1 चमचा हळद आणि 1 मोठी जो चमचा असतो आपण मीठ वापरतो, तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. 1 चमचा मीठ टाकलेला आहे. आता एवढे शेवळ्यासाठी मी जवळपास 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तर आता ह्याला उकळी येऊ देऊयात. छान म्हणजे गॅस वाचवण्यासाठी आपण पटकन त्यात झाकण लावून टाकलं की लगेच आपली पाण्याला उकळी येते. मस्त अशी उकळी आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्यात आपल्याला काय करायचं आहे, जो आपण शेवाळ्या भाजून साईडला ठेवलेलं आहे ते टाकूयात. थोडं थोडं करून टाकायचं. आता ह्याला पूर्ण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, नाहीतर आत गोठले होतात. जसे रवाचं पिठाला वगैरे होते, शिरासुद्धा करताना कधी कधी होत असते, बेसन करताना सुद्धा होत असतो.
त्या प्रकार होऊ नये म्हणून गॅस बारीक करूनच थोडासा हलवून घेऊयात. नाहीतर फुल ठेवलं की अर्धा शेवाळं शिजतील, अर्धा शेवाळे कच्चे राहून जातील आपले. आता ह्याला आधी एक जीव व्यवस्थित करून घेऊयात. हे बघा पाणी आटायला लागले जवळपास, म्हणजे शेवाळं आपले शिजतंय. एक 2-3 मिनिट ह्या प्रकारे चमच्याने पूर्ण एकजीव केला. आता ह्याला आपण एका प्लेटाने झाकू शकता तुम्ही. आणि कोथिंबीर असेल तर कोथिंबीर बारीक चिरून घ्या. जर तुमच्या मुलांना पुदिनासुद्धा आवडत असेल तर पुदिनासुद्धा 2-3 पानं टाकू शकता तुम्ही पुदिनाचे. बघा आपलं पाणी आटायला लागले. आता मी साईडला ठेवलेलं कोथिंबीर बारीक चिरलेलं तो टाकते. आणि त्यातच 2-3 पानं माझे पुदिनाचे सुद्धा मिक्स झालेले आहे, त्यामुळे ते पण बारीकच कापून टाकलेलं आहे. वाफून झाली. एक 5 ते 7 मिनटं वाफवायला ठेवायचं गॅस बारीकवर. बघा मस्त अशी उपीट झालेलं आहे. शेवाळ्याची उपमा म्हणा, उपीट म्हणा, तुम्हाला काही मुलं मॅगीसुद्धा म्हणतात त्याला, आजीबाईची मॅगी. किती मस्त झालेले, एकदम टेस्टी असा. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करायला विसरू नका. चॅनल सबस्क्राईब करा. आता हे बघा माझ्या 4 मुलांसाठी मी मस्त अशी प्लेट वाढलेलं आहे. हवं असेल तर तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता. तर चला बाय, टाटा. पुन्हा भेटूयात नेक्स्ट रेसिपी किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये.